चुकणारा जीव असो, या उभयतांना चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन आमच्या संतांनी करावं. हे वैशिष्ट्य आहे संतांचं. महाराज तुम्ही म्हटले की देवाला मार्गदर्शन करतात चुकांच्या बाबतीत, जीवाला मार्गदर्शन करतात चुकांच्या बाबतीत. कसं घडतं हे सांगा बरं. तर देवालाही चुकांच्या बाबतीत संतांनी मार्गदर्शन करावं. पण देव चुकतो हे आम्हाला पहिलं मान्य तर झालं पाहिजे ना. हो, मान्य होईल. काय आहे देवाची चूक कोणती? मोठ्याच्या चुका मोठ्याच असतात महाराज. देवाची कोणती चूक? देवाने एक संघटना काढलेली आणि त्या संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याप्रमाणे देव वागत नाही. माणसाने जे आपलं ब्रीदवाक्य आहे ते वाक्य पाळलं पाहिजे. एकाच्या घरावर ब्रीदवाक्य होतं, मातृपितृ छाया, आणि त्याच्या वास्तुशांतीचं कीर्तन माझं ठेवलं होतं. मी त्याच्या दारात गाडी घेऊन उतरलो, गाडीतून उतरलो आणि घरावर नाव होतं मातृपितृ छाया. गावातले काही भजने माझ्याजवळ होते. म्हणलं वा वा, हा कलियुगातील प्रतिपुंडलिक दिसतोय. लोक म्हणले कशाहून? घरावर लिहिलंय मातृपितृ छाया. म्हणले महाराज हळू बोला. म्हणले का? त्याचे आईबाप मारुतीच्या देवळात राहतात. जे ब्रीदवाक्य लिहिलंय त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना. म्हणलं मग याचा अर्थ काय? त्यांनी मातृपितृ छाया या शब्दाचा असा अर्थ आहे माता पिता मारुतीच देवळात आणि छाया घरात. म्हणलं का बरं? म्हणलं त्याच्या बायकोचं नाव छाया आहे. म्हणलं मग मी आता कीर्तनाला अभंग नाही घेत, छाया गीतच घेतो म्हणलं. हे असले लोक जे ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे वागत नाहीत लोक महाराज. एका जणाच्या गाडीवर ब्रीदवाक्य होतं, पंढरीचा वारकरी. कधी पायी चाललाच नाही गडी. अरे पंढरीचा वारकरी म्हणजे आषाढीला तर आला पाहिजे ना. एकाच्या गाडीवर नाव लिहिलं होतं आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. रामनवमीला घरी माशा आणत होता. चैत्राचा महिना आणि आखाडाचा महिना. आखाडाच्या महिन्यात पोतराच रिकामा सापडत नाही आणि चैत्रात भुवा रिकामा सापडत नाही. आणि आज चैत्रात घरी बसलाय माशा आणतोय. गाडीवर लिहिले आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. लिहिणाऱ्याला कोपरापासून दंडवते महाराज. जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. त्याची ती बिरुदावली आहे, त्या बिरुदावलीप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. ज्याचं जे बिरुद आहे त्याने ते बिरुद नुसतं मिरवायसाठी नाही, ते आचरणात आणण्यासाठी असलं पाहिजे. मग देवाची बिरुदावली काय आहे? देवाचं ब्रीदवाक्य काय आहे? देवाने एक संघटना काढली, पतित पावन संघटना. पतिताला पावन करतो ही त्याची संघटना आहे. पण दुर्दैवाने तो पतित पावन करताना दिसत नाही अशी ठेठ्या संतवाङ्मयात झालेली. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराज देवाचे वाभाडे काढतात. आता सगळी चरण नाही आठवायची, पण मला त्यातलं एक चरण आठवत आहे. पतित पावन नाव तुझला ठेविले कोणी. नामदेव महाराज जा विचारता, देवा हे नाव तुला ठेवलंय कोणी? मला सांग त्याचा पत्ता, मी त्याच्या दारात भांडण घेऊन जाणार आहे. हा देवा, तू जसं बिरुद आहे तसं वागतोय कुठं? हा घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. काय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. त्यातलं चरण आहे. पतित पाव झेंगट घेऊन हाती दौंडी पिटीनती ही लोकी. पतित पावन देवा परी तू मोठा घातकी. त्याच्यात आहे पतित पावन नाव तुझला ठेविले कोणी. तुझी संघटना काढली, या संघटनेप्रमाणे वागत नाही. तू पतिताला पावन करताना दिसत नाही. ही तुझी चूक आहे. ही चूक सुधरून घे. आता नको चुको आपोल्या उचिता. 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 कृपाळू आकांता रखुमाईचा. कृपाळू आकांता रखुमाईचा. कृपाळू आकांता रखुमाईचा. कृपाळू आकांता रखुमाईचा. आचराले दोष हे आम्हा उचित. तारावे पतित तो
तुमचे ते आचरावे हित तारावे उचित तारावे पंडित तुमचे ते मी 4 कडवे एकत्र गुंडाळलेत म्हणून तुम्हाला त्रास नको. अशी चाल लावावं लागली असे तुम्हाला 4ला गुंडाळावं लागलं असतं. असू द्या, तिघाचंच जुळानं तर चौघाचं कवा जोडायचं असं. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या काही चुका आहेत. अरे देवा, दोषाचं आचरण करणं हे आमचं उचित आहे. आचरावे दोष हे आम्हा उचित. ह्या प्रमाणाने कसं आहे वागत आलं बरं. अरे बाबा, आम्ही प्रकृतीचे पायिक आहोत, आधीच प्रकृतीचे पायिक. वरी भोगा लागोनी तव रंक. आमच्यावर प्रकृतीचा पगडा आहे, आम्ही प्रकृतीच्या हातात आहोत. त्याच्यामुळं दोषाचं आचरण आमच्याकडून घडणार. आचरावे दोष हे आम्हा उचित, पण आम्हा पतितांना तारणं हे तुझं उचित आहे. तारावे पतित तुमचे ते उचित. उचित शब्द मागे घ्यायचा. आणि तू आम्हाला तारत नाही, ही तुझी चूक आहे, ही चूक सुधरून घे. संत कसे मार्गदर्शन करतात देवाला. म्हणून आता नको चुको आपुल्या उचिता कृपाळवा कांता रुखमाईच्या. हे देवा, तुझी ती चूक आहे, तू आम्हा पतितांना तारत नाही. पतित पावन नाव तुझला ठेविले कोणी. कोणी सांगितलं तर तुला ही संघटना काढायची. जशी संघटना काढली तसं वागलं पाहिजे. म्हणून देवालाही चुकांच्या बाबतीत संतांनी मार्गदर्शन करावं. वर्ग पहिला, देवाला मार्गदर्शन करतात संत. आता वर्ग दुसरा, जीवालाही चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात संत. चुकांच्या बाबतीत तर जीव हा चुकीचाच पुतळा आहे. विठ्ठल महाराज गुले हे बोनचं वाक्य आहे. श्रीगुरु विठ्ठल महाराज गुले म्हणायचे, जीव हा चुकीचाच पुतळा आहे. चुका केल्यामुळेच जीव दशेला आला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जीव आधी चूक करतात आणि मग आठवण होती. आधी चुकी मग घडे आठवण. तुका म्हणे जन परिचय. सिद्धेश्वराच्या मी दर्शनाला गेलो तर सिद्धेश्वरावर गळती लावलेली. गळतीचं पाणी लिंगावर पडतं आणि लिंगावरलं खाली आलेलं पाणी तीर्थ होतं. मग लिंगावर पडल्यावर नंतर आपण पाणी घेतलं पाहिजे म्हणजे ते तीर्थ. लोक लिंगावर पडायच्या आधी ते वरच जरी ते पेते. ते नेहमी प्यायची सवय लागल्यामुळं कसं कुठं काय प्यावं, कुठं प्यावं, काय प्यावं याचा तारतम्यच नाही. मला लिंगावर पडल्यानंतरच तीर्थ असतं बाबा. लोकाला लिंग आणि कळशीतला फरक कळाला, काय त्यांना तत्वज्ञान सांगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. द्या सोडून. जीव चुका करतो, आधी चुकतो मग त्याच्या लक्षात येतं. आधी चुकी मग घडे आठवण तुका म्हणे जन परिचय. मग या जीवालाही चुकांच्या बाबतीत संतांनी मार्गदर्शन करावं, पण 2 अंगाने मार्गदर्शन केले. जीवाला संत चुकांच्या बाबतीत 2 अंगाने मार्गदर्शन करतात. आपल्या फायद्याचे ऐकण्यासारखे ऐका. कोणत्या 2 बाबतीत? एक, काही गोष्टी करायला चुकू नका आणि काही गोष्टी चुकवल्याशिवाय राहू नका. या 2 अंगाने संतांनी मार्गदर्शन केले. काही गोष्टी करायला चुकू नका. काय करायला चुकू नका? एक, शुद्ध आचरण ठेवण्यासाठी चुकू नका. 2, त्याचं भजन करायचंय चुकू नका. आणि तीर्थयात्रा आदी कार्य करायचे चुकू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक, शुद्ध आचरण ठेवण्यासाठी चुकू नका. जरी शुद्ध आचरणा चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. तू झाली चतुर शहाणा. बहुत झालाची झालाशी चतुर शहाणा. शुद्ध चरणा चुको नको. चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. आमचं त्र्यंबकेश्वर पंचकृषी मंडळ आहे.
सगळे आज सासवड पंचकृषी मंडळ आलंय, त्र्यंबक पंचकृषी मंडळ आलंय, आळंदीचे तर इथंच बसलेले आहेत म्हणा, नेवासा पंचकृषी आणि पंढरपूरचे पंचकृषी मंडळ आलंय आज. विठ्ठल विठ्ठल हा ना हा ना. गोड प्रमाणे आपल्या स्टेटसवर हे ठेवा, प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर हे प्रमाण ठेवलं पाहिजे. बहो तो झालाशी चतुर शहाणा. चतुर शहाणा म्हणजे तू ह्या बोटावरला थुंका ह्या बोटावर नेतोय, आम्हाला लक्षात येतंय, ह्या बोटावरला ह्या बोटावर नेतोय, हे जुळल, पण हे यांच्यात जुळल, यांच्यात नाही जुळायचं. मज ते हसतील संत, झी देखील ती मूर्तिमंत. एकदा त्यांच्या लक्षात आलं ना, मग तुझं हे बंद होऊन जाईल. म्हणून बहु तो झालाशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणा चुकू नको. बाबा रे, निदान 50,000 रुपये कीर्तनाचे घेतो, निदान एकादशी तरी धर रे बाबा. शुद्ध आचरणा चुकू नको. नाही ऐकायला भेटतंय दशरथ महाराज म्हणून बोलतोय आम्ही. असं एकादशी धरायला महाराज, मी मुसलमान दाखवीन एकादशी धरणारे मुसलमान. आमच्या गावात मुसलमान शिवरात्र धरतात आणि कीर्तन करून शिवरात्रीला जेवून भाकर बांधून नेली. लोकांनी मला येऊन सांगितलं, आता काय सांगावं महाराज, काय सांगायचं आता. वरून 40,000 दिले, देणारेच पहिले यम लोकांनी नेले पाहिजे महाराज. काय करावा, गावगाव आडाम तडाम कारभारी झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. शुद्ध आचरणा चुकू नको. बहु तो झालाशी चतुर शहाणा. शुद्ध आचरण ठेव. जरी तुला नाही पखवाज वाजवता आला तरी चालेल, नाही तुला गायन करता आलं तरी चालेल, नाही तालात म्हणता आलं, नाही पाठांतर झालं तरी चालेल, तू नियमाने हरिपाठ म्हण, बिगर स्वराचं म्हण. आमचं काही आग्रह नाही, स्वरातच गा असं काही नाही. जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. पण शुद्ध आचरण ठेव. जो नियमाने हरिपाठ घेतो, नियमाने काकडा घेतो, नियमाने गाथा पारायण करतो, नियमाने ज्ञानेश्वरी पारायण करतो, आळंदी पंढरी देहू आदी वाऱ्या करतो, कीर्तनकाराच्या आधी त्यांचं दर्शन घ्या. विठ्ठल बहु तो झालाशी चतुर शहाणा. शुद्ध आचरणा चुकू नको. एक दुसरं सांगतात, तयाचे भजन चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी भजन चुकू नको. देखावे ऐकावे एक नारायण. देखवी एक नारायण. देखावे ऐकावे एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. तयाचे भजन चुकू नको. कलियुगात कोणतं साधन करा वर्म कळणार नाही, पण भजन करा तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. येराशी तो पडे ओ सदिशा. भजनाने मनुष्य वैकुंठाला जातो. भजन भगती कर वैकुंठ ही जाय. एहित न करते क्या न होय. मानवी देहाचं सार येवोनी नरदेहाशी विचारावे सार. धरावा पै धीर भजन मार्गी. भजन करा. ही माझ्या उजव्या हाताला जे पखवाजावर व्यक्ती उभी आहे, ही व्यक्ती तमाशा सोडून भजन करायला लागली. मला यांचा तमाशा प्रसिद्ध होता. हे नंदू महाराज तांबे यांचे वडील दत्तोबा तांबे प्रसिद्ध तमासगीर होते आणि वडिलांनी उभी हयात तमाशात घालवली. पण मुलांनी काही काळ घालवला, पण एका चांगल्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकलं आणि तमाशाची ढोलकी सोडली ना, आज पखवाजावर उभे आहेत महाराज. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने असं त्यांनी ढोलकी सोडून पखवाज धरलाय ना, आपण पखवाज सोडून कीर्तनात ढोलकीन तबला वाजायला लागलो. कीर्तनकार बहुतेक नारायणगावच्या फडावरला असावा बघा. सगळ्या वारकऱ्याला विनंती, मायबाप कीर्तनात ढोलकी हे कीर्तनाचं साधन नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. कीर्तनात फक्त टाळ पखवाज विना हेच असलं पाहिजे. कीर्तनात ढोलकी तबला ते सिंथ ते आर्गॉन खंखडांग 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 वाजत आहे बघा. भलं लांबलंच का माणूस अख्खा झोपन त्याच्यावर एवढा असते. हे कीर्तनाचं साधन नाही. मी थोरा मोठ्याची कीर्तन ऐकलेली बुवा. निवृत्ती महाराज वक्ते, विठ्ठल महाराज घोले, सद्गुरू मारुती महाराज कोरेकर, थोरा मोठ्यांनी हे लावलं नाही. मोठ्यांना पगवून वागा. लोक उद्या कमरचं सोडायला लावतील, मग होता का तयार.
15 वर्षांनी तेच पाहायला भेटल. विठ्ठल 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 महाराज घुले यांनी सांगितलं, पखवाज उतरला म्हणून पखवाज लावत असताना मी टाळ पुढं केला. नामदेवांना पखवाज लावित होते, नामदेवांना टेंभूकर. नामदेवांना म्हणले अरे हातोडी आणा, हातोडी आणा. हातोडी दिसली नाही, मी टाळ पुढं केला. नामदेवांना विठ्ठलभाऊला म्हणले विठ्ठलबा आमच्या टाळाने पखवाज लावित नाही, तुम्ही लावा. विठ्ठलभाऊ म्हणले मलाही तुमची परीक्षात पाहायची होती. हो आम्ही बी टाळाने पखवाज लावित नाही, पण तुम्ही वेळ प्रसंगी त्यांनी आपण कमी स्वरात कीर्तन करू, पण टाळाने पखवाज लावित नाही, कारण विठ्ठल टाळ. गावगाव टाळाने गुळ फोडीत येत, आता काय करावा. अरे तू कीर्तनाला आलाय का गुळ खायला आलाय बाबड्या. टाळाने गुळ फोडीत येत होय, काय करावा. काय काय कीर्तनकार कीर्तनात किलो किलो गुळ खात्यात. यांचं कीर्तन गोराळात ठेवलं पाहिजे खरं तर, होऊन जाऊन द्या जोमानं. हे आपण नाही पाळायचं तर काय मंडईतले बागवान पाळतील का. विठ्ठल आमच्या वारकऱ्यात तर असे नेहमीत महाराज. आम्ही वारकरी गट्टा नसल तर दगड सुद्धा लावित नाही पखवाजाला. बऱ्याच पखवाजाला दगड लावित येत महाराज. काय आता सांगावा, काय अवघड झालं. आणि दररोज पखवाजाला कधी कधी पावडरचा डबा आणून द्यावं लागतं, ते घरीच जातं घेऊन बघा. अरे इथं ठेव बाबा, दोनदा पुढील लाव, तीनदा इथं लाव गालाला, पण राहू दे इथं डबा. त्यो अवघड झालं सगळं. मला सांगायचा भाव असा आहे, भजन करायला चुकू नका. गावात एकादशीचं भजन झालंच पाहिजे बा. त्या गावाला वारकऱ्याचं गाव म्हणावं कसं, की ज्या गावात एकादशीला टाळ वाजत नाही, हा ज्या गावात टाळ वाजत नाही, तो आयशी वस्ती, चोरा कंटकाची वस्ती, स्मशान ते भूमी, प्रेत रूपजन, सेवा भक्तीहीन ग्रामवासी. ज्या गावात एकादशीचा टाळ वाजत नाही त्या गावात राहू नये मुक्कामाला. सोमवारचा टाळ वाजलाच पाहिजे गावात, सोमवारी भजन झालंच पाहिजे. तसं तर रोज झालं पाहिजे. मी वैद्यबाबांबरोबर जालना जिल्ह्यात कंडारी नावाचं गाव आहे. मी दुसऱ्या वर्षाला होतो, वैद्यबाबांबरोबर गेलो दशरथ महाराज. त्या गावात बाबांची 2 कीर्तन होती. जालना जिल्ह्यातलं गाव आहे ते. कीर्तन झालं, तिथे उपारणेवाले वारकरी माझ्या डोळ्यापुढे चेहरा आहे. मी गोष्ट सांगतोय 20 वर्षापूर्वीची. आणि त्यांनी सांगितलं महाराज या गावात रोज काकडा असतो 45 वर्षापासून. ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची. त्याने ऊन असो, पाऊस असो, वारा असो, रोज काकडा. आमच्या गावात रोज काकडा आहे. आमच्या गावात सुद्धा. तुमच्या गावात आहे का रोज वारकरी? नाही वारकऱ्यात जाणं झालं तर सकाळी उठलं तांब्या अंगोर पडला का या 7 वळी, 4 वासुदेव, 4 आंधळे पांगळे, 5-6 गवळणी माणसाने रोज म्हणावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी वैद्यबाबांबरोबर माजलगावला कीर्तनाला गेलो. 4 वाजताच गेलो. माजलगावचं कीर्तन 9 ते 11 होतं. आणि मग आम्ही ज्या पाटलाच्या घरी उतरलो ते वाटपाटील भजनी होते. त्याच्या घरात विना होता, टाळ होते. वैद्यबाबा म्हणले ज्ञानोबा घेते विना. हा म्हणलं काय करायचंय. त्यांनी विना घेतला, मला टाळ दिला. अजून एक विद्यार्थी टाळ दिला. बाबा हरिपाठ पुढं म्हणले नाही मागं म्हणलो. म्हणलं असं का. त्यांनी ज्यांच्या घरी खायचं तिथं 2 नामं गायली पाहिजे. काय जुनी माणसं होती महाराज. इथं तर कीर्तनाच्या आधी 5 मिनिट यायचं, जेवायची काय सोय. अरे हो आधी कीर्तन करण मग जेव सोन्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला एक कीर्तनकार म्हणले कीर्तनाची तारीख देतो पण स्वच्छतागृह बांधलेलं आहे का. म्हणलं तू कीर्तनाला येऊ राहिलाय का कशाला येऊ राहिलाय हे तर पहिलं सांग. विठ्ठल 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 विठ्ठल. मला 1 दिवस लागेल सगळे अनुभव सांगायला. असू द्या. भजन करायला चुकू नका. भजनाला माणसाने गेलं पाहिजे. शुद्ध आचरण चुकू नका. भजन करायला चुकू नका. आणि जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय. चुकू नको बाबड्या. तुला चालता येत आहे ना, पंढरीची वारी कर, आळंदीची वारी कर, निवृत्तीरायाची वारी कर, पायी वारी कर. तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरीची या. आणि म्हणून वारी कर. काही गोष्टी करायला चुकू नका, पण काही गोष्टी चुकवल्याशिवाय राहू नका. काय चुकवावं. जन्माची वेरझार चुकवावी. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे बापा तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा,
चुकवी 84च्या खेपा चुकवी 84च्या खेपा चुकवी 84च्या खेपा चुकवी 84च्या खेपा तुका म्हणे बापा तुका म्हणे तुका म्हणे बापा तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा चुकवी 84च्या खेपा चुकवी 84च्या खेपा चुकवी 84च्या खेपा. तुकोबराय आपल्याला म्हणतात तुका म्हणे बापा. तुकोबराने आपल्याला बाप म्हणावं एवढे आपण लायकीचे नाही, ते आपल्या सगळ्या जीवाचे बाप आहेत. पण तुकोबराय म्हणतात तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. मानवी देहाला आलाय, एखाद्याची वास्तुशांती चुकली तरी चलल, एखाद्याच्या जागरणाला जाणं नाही झालं तरी चलन, उद्या मोठी लग्न तिथी आहे लग्नाला नाही गेला तरी चलल, हे चुकलं तरी चलल. पण जन्म मरणाची वेरधार चुकवल्याशिवाय राहू नको. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. या बाबतीत कानाडोळा करू नको. तुम्ही निदसुरे नका राहू कोणी चुकवा जाचनी गर्भवास. तुका म्हणे ऐसे काही धरा मनी यातायाती खानी चुकतील जन्म मरण चुकवा. ठीक आहे महाराज, जन्म मरण चुकवणी जन्म दाखवी आपणा भजा नारायणा. तुका म्हणे भजा नाही भजा नारायणा. तुका म्हणे लोकांना वाटलं भजाचाच काय विषय काय नो. भजे खा त्वरित भावनायुक्त. बर चुकवून जन्म दाखवा. चुकवणी जन्म दाखवी आपणा. जन्म चुकून दाखवा मग बोला. परत जन्माला येणार नाही. पुढती नयो या निघाले पैजा जेत. ज्ञानोबराय म्हणतात भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले. पुढती नयो, पुढं जन्माला मी येणार नाही. या निघाले पैजा जेत. पैज मारून निघाले साधक. पुन्हा जन्माला मी येणारच नाही. जन्म मरणाला चिरा पाडविल. जन्म मरण किंबहुना येर झारे चिरा पडे. असंच करील. असं माणसाने ब्रीद करावं. पण आयशा नावे असा पण करावा. अशी शर्थ करावी. महाराज तुका म्हणे जिने शर्थ विन राजीरवणे. शर्त असावी काय, त्याचा खिसाच कापीन. अरे काय शर्त आहे वय, त्याच्या पाकिटातून पैसेच काढीन. अरे काय लका भाल्या माणसा, ही काय शर्त आहे वय. चुकवणी जन्म दाखवी आपण. जन्म चुकवा. वा, पण जन्म चुकल कसा त्याची साधना सांगा. तर जन्म चुकवण्याची साधना आपल्या शास्त्रात 2 अंगाने आलेली. एक आलेली देवत्व अवच्छेदकाने आणि एक आलेली संतत्व अवच्छेदकाने. देवाच्या अंगाने सांगितलेली साधना आणि संतांच्या अंगाने सांगितलेली. म्हणजे काय, देवाचं नामस्मरण करा जन्म चुकतो बर. आणि देवाच्या गावाला जा जन्म चुकतो बर. संताचं नामस्मरण करा जन्म चुकतो. आणि संताच्या गावाला एकदा तरी जा जन्म चुकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवंताचं नामस्मरण केलं चुके येर झार राम म्हणता. अस रामरायाचं चिंतन भाग्याची गोष्ट आहे. 400 वर्ष रामरायाचं मंदिर, 400-500 वर्ष रामरायाचं मंदिर भारतात नव्हतं. पण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या अथक परिश्रमातून आपल्या हयातीत आपल्याला रामरायाचं मंदिर पाहायला भेटतंय. ही आपल्या सौभाग्याची गोष्ट आहे. सगळ्या मुळशी तालुक्याला इथं जवळजवळ बऱ्याच गावची वारकरीत सगळ्याला विनंती, आपला शब्द गावात चालतो. प्रत्येकाला विनंती, 22 तारखेला सगळ्यांनी 21 तारखेला गाव झाडून काढा. संध्याकाळी गावातल्या मुलांना सांगून 22 तारखेला सगळ्या सौभाग्यवतींना सांगून सगळ्या आपापल्या दारापुढं सडा टाकायला लावा, रांगोळ्या काढायला लावा, त्याच्यावर दीपक लावा, दीप प्रज्वलन करायचं. त्या दिवशी आपल्या घरी त्या दिवशी गुढी उभारायची, भगवा झेंडा दारात उभा राहायला पाहिजे. रामरायाचं ते प्रतीक आहे. वा, गुढी उभारा, भगवे झेंडा लावा आपल्या घरावर.
घरात त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करा. जसं आपण गुढीपाडवा करतो. गुढीपाडवा का करतो? रामराय 14 वर्ष वनवासातून आले म्हणून गुढीपाडवा आहे. इथं 14 वर्ष नाही 500 वर्ष. मग 500 वर्षानंतर जर रामराय पुन्हा रामलल्ला जर भारतात त्यांच्या गावात जर प्रतिष्ठित होत असतील आणि आपल्या हयातीत होत असतील आणि जर आपण त्या दिवशी गुढी उभारत नसू तर समजून घ्यावं लागेल आपण ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येक गावगावी तर बऱ्याच गावचे कारभारीत त्या दिवशी संध्याकाळी गावात भजन करा, कीर्तन करा, गावात मिरवणूक काढा, शोभायात्रा काढा. रामरायाची प्रतिमा पालखीत बसवा, पालखी खांद्यावर घेऊन मिरवा, रथात बसवा, गावात मिरवणूक काढा, गावात कीर्तनकार बोलवा, कीर्तन करा, भजन करा, प्रवचन करा, अन्नदान करा. रामरायाचा उत्सव गावोगाव झालाच पाहिजे. विठ्ठल 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 चुके येरझार राम म्हणता. जे त्या दिवशी हे भगवान रामाचं भजन करतील त्यांना पुन्हा जन्माला यायची गरज नाही. ते रामधामामध्ये जातील. विठ्ठल विठ्ठल वा. चुके येरझार राम म्हणता. रामरायाचं चिंतन केलं, जन्मवेर झार चुकते. बर. आणि भगवंताच्या गावाला गेलं. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. देवाच्या नामस्मरणाने येरझार चुकते. जन्म चुकतो, जन्म वेरझार चुकते. आणि देवाच्या गावाला गेले तरी जन्म वेरझार चुकते. किंवा संतत्व अवच्छेदकाने संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो. एका 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व 4 अक्षरे ज्ञानदेव. जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ऐसे शिवाय देव बोलविले. सोपान हे 3 अक्षरे जो जप करील निर्धारे तया ब्रह्म साक्षात्कारे. होय सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील धरील सदा. जो जाईल मोक्ष पदा सायुज्य संपदा पावे. ऐशी 14 अक्षरे जो ऐके कर्णविवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. एका जनार्दनी प्रेम जो जप करील धरील. जो जप करील धरील नेम. तया पुन्हा नाही जन्म. ऐशे पुरुषोत्तम बोलिले फुकट बोलिले. विठ्ठल विठ्ठल असो तर भगवान पुरुषोत्तम सांगतात, जो माझ्या या 4 भावंडाचा जप करील तया पुन्हा नाही जन्म. संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो. आमच्यात एक पुंडलिक बुवा बनकर वारकरीत. कुठे पुंडलिक बुवा? बाहेर आहेत, बाहेर आहेत. ते जेवता जेवता सारखं माऊली माऊली. ज्ञानोबरायाचं चिंतन ग्रासोग्रासी. झोपताना, बसताना, उठताना ज्ञानोबरायाचं चिंतन. आपण बसून उठत असताना बाया 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 बाया. नेमक्या बचत गटाच्या बाया का कांदे लावणाऱ्या बाया? हे तर पहिलं सांग बाबा. बाया बाया काय? संतांचं नामस्मरण मुखाल्यावर. ज्ञानदेव. आपल्या मुलाची नावं अशीच ठेवावी. काय मुलाची नावं ठेवताय? साहिल, ऋतिक रोशन. बरं असू द्या, काय नावं ठेवताय? पुरस्कार दिला पाहिजे तुम्हाला एखाद्याने माग केल्याला. विठ्ठल विठ्ठल हॅलो. असो संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो आणि संतांच्या गावाला गेल्यावर जन्म चुकतो. संतांच्या गावाला जा आणि जन्म चुकवा. कोणते संत? संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतात त्यांना. बऱ्याच जणांना पदव्या येतात, समर्थ, ब्रह्मांड नायक असे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती पदवी नाही, कारण कैवल्याचे अधिकारी फक्त माझी माऊली. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल. कैवल्य कनकाच्या जाना जो नकडसी थोरा साना. द्रष्ट्याच्या दर्शना पाडावो जो. हे वर्णन माझ्या अमृत अनुभवाच्या मध्ये ज्यांचं आहे, हे फक्त ज्ञानोबरायाकडं. हे कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. सोडी बांधी करी म्हणजे अधिकारी असला तर बांधलेला सोडी, आणि अनधिकारी बांधलेला सोडलेला बांधी. सोडी बांधी करी की जडाचे परी तळवटू घे. तसं नाहीये खरं. यांच्या दारात अधिकारी असो अनधिकारी असो सगळ्याला न्याय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून
असे माझे ज्ञानोबराय. त्यांच्या गावाला जा. ज्ञानोबरायच्या गावाला आल्यावर 7 प्रकारची फळं भेटतात. विठ्ठल विठ्ठल पहिलं फळ जो आळंदी वारीला येतो त्याला समाजात धन्यता प्राप्त होते. धन्य अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील. पूर्वार्ध आठवला तर आठवा, मला घाईने आठवना. जो मृत्यूलोकात जन्माला आलाय आणि आळंदीला आलाय, एकदा तरी आळंदी पाहिली तो धन्य धन्य. समाधीत आलंय धन्य युगानुयोगी तुम्ही. धन्य देखील येती रे आम्ही. धन्य अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील. त्या वारकऱ्यास हे मला पुढं लागत आहे. धन्य शब्द आला पाहिजे त्याच्यात. हे लागत आहे प्रमाण, पण पुढं लागत आहे हे प्रमाण. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा मला. त्यांची बी समाधी पाठे, यांची बी पाठ्या. यांची समाधी पाठे. फक्त यांचं गोडं कधी कधी आधी निघत असो. तर माझा ऐका जरा. धन्य युगानुयुगी तुम्ही. धन्य देखील येती रे आम्ही. भगवंत म्हणतात माऊली मी युगायुगी तुम्हाला पाहिलंय. तुम्हाला ज्ञानोबरायच्या अवताराचं काय माहित नाही, सांगून काय वांग कळणार नाही. काय सांगून पाहिलंय माऊली? कलियुगाचे नाहीत, युगायुगीचे भक्त आहेत. धन्य युगानुयुगी तुम्ही. धन्य देखील येती रे आम्ही. भगवंत म्हणतात मी पाहिलंय तुम्हाला. मी धन्य आहे की मी तुम्हाला पाहिलं. कोण म्हणतंय? देव. देव म्हणतात माऊली मी धन्य आहे. धन्य देखील येती रे आम्ही. मी धन्य आहे माऊली, मी तुम्हाला पाहिलंय, युगायुगाने पाहिले. वा. ज्ञानोबरायचा अनेक युगाचा इतिहास आहे. तुम्ही समाधी वाचा. 78 वेळ समाधी निश्चळ. पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. कृता त्रेता द्वापारा आधी येथे सकळांची समाधी. धन्य ज्ञानदेव गोविंदी रातोनी येथे बसले. कृतायुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा येथे समाधी. देव सांगत शे शुद्धी योग बुद्धी जुना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्य युगानुयुगी तुम्ही. धन्य चौयुगाआधी स्थळ पुरातन. गेले ते नेमून. पण तुम्ही पंचकृषीला आले नाही, प्रमाण सांगायचा अधिकार नाही तुम्हाला. इथं गावात सप्ते फिरत येते. पोलिसाला हप्तान बोलवकाला सप्ता. मी सकाळपासून हे ध्यानातच धरून होतो. म्हणजे हरीने प्रमाण सांगितलं का आपण धरायचाच. हरी बघा हरी आला हाता. विठ्ठल विठ्ठल हरी आणला श्रीरंग. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पंचकृषीला आले असते, मी तुमच्या साष्टांग दंडवत घातला असता. असू द्या. धन्य युगानुयुगी तुम्ही. धन्य देखील येते रे आम्ही. धन्य अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील. जो जन्माला आलाय आणि आळंदी पाहिली. धन्य देव म्हणतात. देव. वा. एक पहिलं फळ जो आळंदीला येतो त्याला धन्यता प्राप्त होते. 2 पुण्य प्राप्त होतं. नामा म्हणे सर्व सुकृते लाय. नामा म्हणे सर्व सुकृत लायजे. सर्व सुकृत. एक वेळा जाईजे अलंकापुरा. एक वेळा जाईजे अलंकापुरा. एक वेळा जाईजे अलंकापुरा. नामा म्हणे सर्व सुकृत लायजे. म्हणे सर्व सुकृत. नामा म्हणे सर्व सुकृत लायजे. म्हणे सर्व सुकृत. एक वेळा जाईजे अलंकापुरा. एक वेळा जाईजे अलंकापुरा. एक वेळा जाईजे अलंकापुरा. या चरणाचा अन्वय कसा करायचा बघा. मला बरेच दिवस अर्थ कळत नव्हता. मी महिनावार कर्यांकून ऐकलाय. एक वेळा जायचे अलंकापुरा. नामा म्हणे सर्व सुकृती लायचे. असं आहे हा. एकदा आळंदीला गेले तर तुम्हाला सगळी पुण्य प्राप्त होते. म्हणजे त्याला नारायण नागबली करायची गरज नाही. आळंदीला आला 1,00,000 नारायण नागबली केल्याचं पुण्य लागत. आळंदीला आला त्याला जागरण घालायची गरज नाही. नाही आळंदीला आला ते भेटलंय. ते सगळं भेटलं. आळंदीला आला का सगळी पुण्य त्याच्या पदरात पडते. एकदा तरी या हो मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजाला मी सांगतोय त्यांना जाऊन विचारा. नामा म्हणे सर्व. एक वेळा जायचे अलंकापुरा. नामा म्हणे सर्व सुकृती लायची. मी याचा पूर्वी अर्थ असा करायचो, सगळी पुण्य उभी करा तर अलंकापुरीला जायला भेटल. तसा अर्थ नाही त्याचा. ह्याच वारकऱ्या सांगितलं त्याने माऊली तसं नाही. एकदा आळंदीला गेले सगळी पुण्य त्याच्या पदरात येऊन पडतात मला. आणि हाच अर्थ समीचीन आहे, म्हणजे योग्य आहे. हा अर्थ समजून सांगायला एक शब्द टाकावा लागेल मला परत. बर.
धन्यता प्राप्त होते, पुण्यता प्राप्त होते. 2, 3 जो आळंदीला येतो त्याला त्याच्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होते. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर, हे तिसरं फळ आहे. अहो आपल्याला विश्रांती भेटेल यात नवल काय. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया, विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या. ज्ञानोबरायच्या दारात योगीराज चांगदेवाला विश्रांती भेटली महाराज, तर आपल्याला का नाही भेटणार महाराज. आणि म्हणून आपण माऊलीच्या दारात विश्रांती घेतली पाहिजे. आळंदीत जितकी झोप लागते तितकी कुठंच लागत नाही महाराज. हो, आळंदीत पूल वालांडून अलीकडं आला, पहिली भूकन झोप लागते बघा. पहिली भूक. आळंदीच्या बाहेर गेला का भूक लागत नाही, झोप लागत नाही. संसारात झोप, सांसारिकाची झोप उडाली सध्या महाराज. हा, पण आळंदीत आलो का माणसं लई झोपत येतं. आमच्या धर्मशाळेत एक जण सोमवारी झोपला तर बुधवारीच उठला, आणि तो म्हणायचा मंगळवारी, नाही म्हणायचं बुधवारी. अखेर शेवट त्याला बुधवारचं वर्तमानपत्र दाखवलं आणि मग त्याच्या लक्षात आलं आज बुधवार आहे. म्हणलं हो उठा. अवघड आहे. धन्यता प्राप्त होते, पुण्य प्राप्त होतं, विश्रांती प्राप्त होते आळंदीत. बर, 4 सांगतात आळंदीला आला मोक्ष प्राप्त होतो, जाता अलंकापूर गावी, मोक्ष मुक्ती वाट दावी. नाथ महाराजांप्रमाणे मोक्ष प्राप्त होतं आळंदीला आल्यावर. ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान जोडून हात म्हणे मी तुमचा अंकित. आळंदीला आला त्याला ब्रह्मज्ञान. हे सगळे ब्रह्मवेत्ते आहेत. विठ्ठल 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 महाराज घोले म्हणायचे आळंदीची शिळी पुराण सांगती. हे बोनचं वाक्य आहे महाराज. आळंदीत ब्रह्मज्ञान प्राप्त. आळंदीत 2 महिने जरी विद्यार्थी राहिला तरी गावाकडे जाऊन म्हणतो काय म्हणतात तुकाराम महाराज. मग लोक म्हणतात तुम्ही आळंदीत होते का. मग 2 महिने आळंदीत राहिला. बसा 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 खाली बसा. 2 महिन्यात गणल्या तरी माहीत झाल्या घेतल्या कोणत्या काय. पण असो, निकम बाबा म्हणायचे. निकम बाबा वैकुंठवासी निकम बाबा, मला बाबांचा परत सहवास घडला. निकम बाबा म्हणायचे आळंदीचा कंडक्टर विद्यार्थी जरी असेल तरी तो बाकीच्या विद्यार्थ्यांना भारी. कंडक्टर म्हणजे आता हा दृष्टांतच कळायचा नाही. जुन्या एसटीत कंडक्टर मागं बसायचा बघा, मागून धरायचं, कंडक्टर मागं राहायचा. आता कंडक्टर पुढे राहतोय महाराज. कंडक्टर ड्रायव्हर. कंडक्टर म्हणजे शेवटच्या क्रमांकाचा विद्यार्थी सुद्धा श्रेष्ठच आहे. निकम बाबा म्हणायचे विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांनी निकम बाबांना पाहिलं त्यांना हे वाक्य आठवत असेल. आळंदीत आला मोक्ष प्राप्त होतो, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, धन्यता प्राप्त होते, पुण्य प्राप्त होतं, विश्रांती प्राप्त होते. आणि आळंदीत आल्यानंतर जन्मवेर झार चुकते. हो हो, मग कधी यायचं. दरवर्षी या. निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, ओ येती धावत प्रतिवर्षी, येती निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, ओ येती धावत प्रतिवर्षी, ओ धावत प्रतिवर्षी. संता येते धावत प्रतिवर्षी, येते धावत प्रतिवर्षी, येते धावत प्रतिवर्षी. जाणोनी संत येते धावत प्रतिवर्षी, येते धावत प्रतिवर्षी, येते धावत प्रतिवर्षी. दरवर्षी आळंदीला महाराज. दरवर्षी या तुम्ही म्हणता. हो, मोठी मोठी माणसं दरवर्षी येतात. कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकाधिकाशी, यात्रेशी येता ती स्वानंद राशी, दर्शन घडे तया निज मुक्ती देशी. जय देव जय देव जय ज्ञान देवा, जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. प्रतिवर्षी उपासक, प्रतिवर्षी उपासक. हा, यात्रेती सनकादी. पण हे प्रमाण पंढरपूरसाठी आलेलं आहे. निळोबरायचं प्रमाण आहे. मी निळोबरायचा वारकरी महाराज.
याची सुरुवात सांगतो. आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा पंढरपुरी, मनवनी देव येती दर्शना ऋषींच्या पंगती, प्रतिवर्षी उपासक यात्री येती सनकाधिक. हे प्रमाण पंढरी प्रकरणासाठी आलेलं आहे, आळंदीसाठी नाही. मला तरी चुकू नका तुम्ही. तुम्ही खेडोपाडी काय हाणलं तरी चलन, इथं तुम्ही तर डीपीवरच आकडा टाकला, कमालच झाले आता. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठला विठ्ठला. आळंदीला देव म्हणतात, देव म्हणे. हा, प्रतिवर्षी भेटी देऊ उभयता, अलंकापुरी जाता उत्सवाशी. हे प्रमाण सोपान देवासाठी आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल हॅलो. अलंकापुरीला जाता जाता तुम्हाला भेटी देऊ, असं आहे ते. असू द्या तर. ऐका, देव म्हणे ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझा निर्धारा, भेटी देत जाईन कार्तिक मासी. समाधी पाठी यांची सगळी. कार्तिक मासी शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेशी. तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे बुवा. असू द्या. असो तर दरवर्षी आळंदीला महाराज. अहो आम्ही सांसारिक माणसं आहेत. तुम्हाला बोलायला काय झालंय? उचललीची पण लावली टाळ्याला, घेतला कोटंबा निघाला बाळ्याला. सोलापूरच्या लोकांना कळ नाही काय, कळलं बाळ्या तुम्हाला कळायचंच नाही काय वानगडे. अहो आम्ही सांसारिक माणसं आहे महाराज. ज्याचं जळत त्यालाच कळत. तुम्ही म्हणता दरवर्षी आणि दरवर्षी येणं होणार नाही. तुम्ही एकदा तरी या. तुम्ही एकदा जरी आळंदीला आले तरी तुमची जन्मवेर जर चुकल. नाथ महाराज अभंग अलंकापुरा एकदा अलंकापुरा एकदा सारे अलंकापुरा. जन्म एर धारा चुकवा, जन्म एर धारा चुकवा, एकदा दारे अलंकापुरा, एकदा दारे अलंकापुरा. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा तरी जावो मायबाप. जन्मवेर झारा चुकवा, जन्माची मृत्यूची वेरझार चुकवा. एकदा जा रे अलंकापुरा. आपल्याला सांगतात रे, एकदा जा रे, रे म्हणून सांगतात. नाही नाही, जोडून या दोन्ही हात, हात जोडून सांगतो तुम्हाला. जगी जाणवितो मात, सगळ्या जगाला मी मात जाणवतो. एकदा जा रे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. नुसती वेरधारच चुकल का? नाही. आवडी सांगा जीवीची अर्थ. तुमची काय आर्तता असेल, आवड असेल, माझ्या माऊलीला सांगा. आवडी सांगा, जीवीची अर्थ सांगा. माऊली पुरविती जाणोनी. ज्ञानोबाराय ते सगळं जाणून तुमचं पुरवतात. हे हैबतराव बाबा आहेत. हे शितोळे सरकारचे सरदार होते. यांचं गाव आरफळे, सातारा जिल्ह्यात गावे. बहुतेक तालुका कराड असेल किंवा कोरेगाव तालुका आहे. कोरेगाव तालुक्यात आरफळ गावे. हैबत बाबा तिथले. आमचे मारुतीबा गुरुवांची आजी का आई, आई तिथली होती. मारुतीबा गुरुवांची आई आरफळची होती. आणि मग हैबत बाबा शितोळे सरकारचे सरदार होते. काहीतरी सामुग्री धनदौलत घेऊन चालले. त्यांना एका भिल्लाच्या टोळीने अडवलं आणि त्यांच्या सर्व सामुग्री हिरण करून घेतली. आणि हैबत बाबांना एका गुहेत कोंडलं, डांबून ठेवलं. अन्न नाही, पाणी नाही. ज्ञानोबराय, हैबत बाबा
आणि मला या चोराने डांबलंय. मी तुम्हाला नवस करतो, तुम्ही जर मला सोडवाल तर मी नोकरीला पाणी मारील, पाणी देईल आणि तुमचं भजन करील. ज्ञानोबराय त्या भिल्लाचा जो सरदार होता त्याच्या बायकोच्या स्वप्नात गेले. त्यांना मुलबाळ नव्हतं. ज्ञानोबरायने त्या माईच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, माई माझा भक्त तुमच्या मालकाने कोणलाय, त्यांना सोडा, त्यांची पूजा अर्चा करा, चरण तीर्थ घ्या, 1 वर्षात तुम्हाला मुलबाळ होईल. माझा भक्त आहेत हैबत बाबा. आणि मग बाईने मालकाला सांगितलं. मालका स्वप्नात गेले नाही. लोक बायाचं जेवढं ऐकते तेवढं गाड्या दुसऱ्याचं ऐकत नाही. मला बायकोने सांगितलं आणि मग त्या राजाने, तो कोण सरदार होता भिल्लाचा, त्याने सोडलं. हैबत बाबाची पूजा अर्चा केली. हैबत बाबाला सगळा हा दृष्टांत सांगितला. हैबत बाबाने फक्त माऊली पुढे आर्तता व्यक्त केली तर माऊलीने त्यांना संकटातून सोडवलं. महाराज वा. विद्यासागरा वैरागरा संकटी माऊली ज्ञानेश्वरा, भरित दाटले अंबरा तो सर्वेश्वरा मोक्षदायी. संकटात माऊलीला हाक मारा मारा. ही जगाची माऊली विठ्ठल 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 विठ्ठल. आवडी सांगा, जीवीचे अर्थ सांगा, तुमची काय अर्थता असेल सांगा. माऊली पुरविती जाणोनी, काही पुरवायला माऊली बसलेले. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. तुम्हा शिवांच्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी माऊली बसलेत. आवडी सांगा जीवीचे अर्थ, माऊली पुरविती जाणोनी, ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनाची सावली. ज्ञानोबराय माझी माऊली. काय नाथ महाराजांना ज्ञानोबरायचा अभिमान आहे महाराज. ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनाची सावली. ज्ञानोबराय या जगतावर मायेची सावली आहेत. एकदा जा रे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. म्हणा वारकरी म्हणा, जोडोनी दोन्ही हात.